रोहित दादा जरा व्यवस्थित बसला तर खूप छान होईल, कारण मी बोलल्यानंतर हे सगळं संपल्यानंतर तुम्हाला तुमचं इम्पॉर्टन्स कळणार आहे की तुम्ही काय रोल आहात तुमच्या शाळेमध्ये. कारण व्हॉट्स द इम्पॉर्टन्स ऑफ स्टुडंट इन द स्कूल प्रिमाइसेस ॲज अ होल. हा एक 30 नोव्हेंबर 2023चा GR आहे आणि त्या GRच्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे एक अभियान सर्व शाळांमध्ये, महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. आणि त्या अनुषंगाने कालची एक मीटिंग झाली, त्यामध्ये कोणत्या शाळेचं काय चालू आहे, काय प्रोग्रेस आहे याचा सगळा आढावा घेण्यात आला. आणि त्या आढावा दरम्यान असं लक्षात आलं की बऱ्याच शाळा अजूनही सुरुवात त्यांनी केली नाही. त्यांच्याबद्दलही विचारण्यात आलं की नेमकं काय झालं, कुठे अडचणी आहेत, ते सगळं सॉल्व्ह करण्यात आलं. आता बऱ्याच सगळ्यात जवळपास शाळा आपल्या या अभियानामध्ये सामील झाल्या आणि त्याची एक कॉम्पिटिशन असणार आहे. ते जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर अशा स्तरावर त्या विविध स्तरावरच्या कॉम्पिटिशन्स असणार आहेत. त्यासाठी विविध पारितोषिकं पण त्यासाठी डिक्लेअर केलेली आहे. जवळपास 51 लाखापर्यंतची पारितोषिकं आहेत. तर प्रत्येक शाळेने त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि याची कॉम्पिटिशन होणार आहे. त्यासाठीचे जे काही इंडिकेटर्स आहेत ते मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येतील की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. यामध्ये 60 मार्क आणि 40 मार्क असं 100 मार्काचं डिव्हिजन केलेलं आहे. त्यातला सर्वात पहिला जो पॉईंट आहे तो तुमच्या भोवती फिरतोय. तो आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग. याला 60 गुण आहेत आणि शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग असे एकूण 40 गुणांचा हा भाग असणार आहे. तर 100 गुणांचं याचं मूल्यांकन होणार. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असावं, कारण हे तुमच्यासाठी आहे. मी आलोय तुमच्यासाठी आलोय, कारण हे सगळे काही गुण, आता 60 गुण जे दिले जाणार आहेत तुमच्या उपक्रमावर आधारित, तुमचा सहभाग कसा आहे त्याच्यावर आधारित आहे. विविध उपक्रम जे असतील, स्वच्छतेच्या बाबतीतले असतील, काही परसबागेच्या बाबतीतले असतील, काही डेकोरेशनच्या बाबतीतले असतील, काही स्वच्छता मॉनिटर म्हणून असतील, तर हे सगळे सहभाग तुमचे कसे आहेत हे तुमच्या गुणपत्रिकेत सुद्धा येणार आहे. म्हणजे आता या वर्षीची जी गुणपत्रिका असणार आहे त्यामध्ये सुद्धा तुमचं याच्यामध्ये व्हॅल्युएशन होणार आहे आणि ते व्हॅल्युएशन तुमच्या प्रगती पुस्तकामध्ये येत असल्यामुळे त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून प्रत्येकाने ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. शाळा त्यातला जो पहिला पॉईंट आहे, आपण ज्या 60 गुणाच्या बाबतीत बोलतोय त्यातला पहिला पॉईंट आहे शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, जे आपण सुरुवात केली आहे. मागील 15-20 दिवसापासून आपण शाळेची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी याकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. फक्त काय होतं की आपल्या शाळेमध्ये, वसतिगृहामध्ये किंवा मेसमध्ये आपल्या घरासारखं वातावरण आपण ठेवलं पाहिजे. घरामध्ये जशी स्वच्छता आपण ठेवतो तशी प्रत्येकाने ठेवण्याची अपेक्षा या अभियानामध्ये केली गेली आहे. जिथे तुम्ही शिक्षण घेताय ती क्लासरूम, जिथे तुम्ही वेगवेगळे धडे गिरवतात ते तुमची शाळा, जिथे तुम्ही राहताय ते तुमचं वसतिगृह, जिथे तुम्ही जेवण करताय ते तुमचं मेस, या सगळ्या बाबींकडे स्वच्छतेच्या अँगलने बघणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हे जे पॉईंट आहेत ते तुमच्या लक्षात यावेत यासाठी हे डिस्कस करतोय. आमच्यापर्यंत मर्यादित ठेवत नाही आहे. आता विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट आणि शाळा सजावटीत तुमच्यामध्ये तुमचा खूप मोठा रोल आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण ही जी काही स्वच्छता वगैरे दिसते, आता पानझड वगैरे होते, त्याचं साफसफाई करणं असेल, परसबागेची तयारी असेल, हे वेगवेगळे झोन्स निवडून दिलेत, प्रत्येकाला दिलेत, अलॉट केलेत, याच्या बाबतीतलं असेल, आपल्या शिक्षक आणि एज्युकेशन इन्स्ट्रक्टर्स त्याचे लीड करतायत त्याच्या बाबतीतले असतील, तुमचा सहभाग वाखाणण्यासारखा आहे, कौतुकास्पद आहे. हे म्हणायला मला काही गैर वाटत नाही.
फक्त शाळा सजावट सुरुवात केल्यानंतर कोणी बाहेरून आल्यानंतर तो प्रसन्न झाला पाहिजे. मग तो आपला पालक का असेना, कोणी पाहुणा का असेना, किंवा इन्स्पेक्शनसाठी येणारी टीम का असेना, ते आल्याबरोबर प्रसन्न झाली पाहिजे. असं वातावरण आपल्या शाळेमध्ये असलं पाहिजे. मग शाळा परिसर बोलका असावा, विविध ठिकाणी सूचना असाव्यात, सुविचार असावेत, रंगरंगोटी केलेली असावी, स्वच्छता असावी. तर यासाठी वर्ग सजावट पण तुम्हाला करायची आहे. आपण 8A क्लास आता मॉडेल म्हणून घेतलाय सध्या. यानंतर प्रत्येक वर्गाला आपल्याला वर्ग सजावट करायची आहे. आणि ही वर्ग सजावट किंवा हे सगळं पाहण्यासाठी दिनांक 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या दरम्यान एक टीम आपल्याकडे येणार आहे. त्या अगोदर आपल्याला हे सर्व व्यवस्थित करायचं आणि दररोजचा उपक्रम आपला हा चालू ठेवायचा आहे. वर्ग सजावटीचा, हॉस्टेल सजावट, नंतर वस्ती मेस सजावट. सजावट म्हणजे काय नुसतंच त्याला पताका लावणं किंवा डेकोरेट करणं एवढ्यापर्यंत मर्यादित राहत नाही. सजावट करणं म्हणजे त्याची स्वच्छता, पण त्याचे काने कोपरे असतील, जाळे जळमटं असतील, काही डस्ट असेल, कागद असतील, कचरा असेल, याचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं म्हणजे सजावट करणं. हे बाब सगळ्यात महत्त्वाची आहे, ती तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. यासाठी लेट्स द चेंज हा प्रोजेक्ट लेट्स चेंज हा एक प्रोजेक्ट इंट्रोड्यूस केलं गेलं आहे. त्यासाठी 10 गुण आहेत. म्हणजे तुमच्या परीक्षेमध्ये तुमच्या सहभागासाठी 10 गुण असणार आहे आणि 10 पैकी 10 गुण मिळवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. कारण याचं सगळं मॉनिटरिंग वर्ग चालू असताना वर्ग शिक्षक करणार आहेत आणि वर्गानंतर एज्युकेशन इन्स्ट्रक्टर्स करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ही सवय लागावी की निष्काळजीमुक्त महाराष्ट्र करायचं आहे आपल्याला, निष्काळजीमुक्त भारत करायचं आहे. तर निष्काळजीमुक्त भारत होण्यासाठी या स्तरापासून, शालेय स्तरापासून सुरुवात आपल्याला करायची आहे. तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. म्हणजे ही सवय तुम्हाला लागावी. जसं तुम्ही एखाद्या चित्रपटात बघितलं असेल ना, की तो वरच्या मजल्यावरून येतोय, दररोज येतोय आणि त्याच्या घरासमोर थुंकतोय. बघितला आहे तो पिक्चर, संजय दत्तचा आहे. कोणता पिक्चर आहे तो? मुन्ना भाई MBBS आहे का? असंच काहीतरी. तो ढोला माणूस येतो, दररोज तो पान खाल्लेला असतो आणि तो त्या भिंतीवर थुंकतो, बरोबर आहे. मग तो काय करतो, त्या समोरचा ज्याच्या भिंतीवर थुंकतो त्याला राग येतो नेहमी. मग तो त्याला काही बोलणार, तेवढ्यात त्याला सजेशन काय मिळतं? काहीच नाही. तो थुकला की त्याच्या समोर ते धुवून काढायचं. गांधीगिरी आहे ना. आर्यला कार्य करत बसल्यापेक्षा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? नाही. आर्य कार्याने सॉल्व्ह होणार नाहीये. त्याच्या पुढे एकदा, दोनदा, तीनदा तोही माणूस असं नाही, कधीतरी त्याला लाज वाटणारच आहे की अरे साला आपण हे चूक करतोय. त्याची चूक त्याला एकदा कळली की तो तिथे भिंतीवर पुन्हा थुकणार नाही. आपण काय करतो, स्वच्छता राखण्याचं व्रत घेतोय, नो प्रॉब्लेम. परंतु अस्वच्छता का होते या कारणाकडे आपलं दुर्लक्ष होतं, म्हणून अस्वच्छता होते. मी कचरा टाकणारच नाहीये, मी कागद फाडून फेकणारच नाहीये, विमान करून इकडे तिकडे उडवणारच नाहीये, किंवा दुसरा कोणी जर का अस्वच्छता करत असेल तर त्याला मी टोकणारच नाहीये. कारण मला भीती वाटते त्याला टोकलं की तुम्हाला म्हणेल तुझ्या काय बापात चाललंय, मी काही करेल, असं म्हणतोय का नाही. आणि असं प्रत्येकानं जर विचार केला तर की मी कचरा होऊ देणारच नाही. कोणी जर करत असेल त्याला म्हणेल की अरे बाबा उचलून घे, डस्टबिनमध्ये टाक. कारण मी प्रत्येक वेळेला म्हणतो ना, कुठे टाकणार रे बाबा, हा कचरा उचलला होता, तू कुठे टाकणार? क्लासरूम मधला कचरा तुम्ही काय करता, खिडकीतून बाहेर टाकता, म्हणजे घरातला कचरा अंगणात टाकता. काय अर्थ आहे का त्याला? कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं तंत्रशुद्ध पद्धत अशीच आहे. कचरा उचलायचा, डस्टबिनमध्ये टाकायचा आणि त्या डस्टबिनचा मधील कचरा, ओला कचरा असेल तर त्याचं मॅन्युअर खत वगैरे करायचं आणि सुका कचरा असेल तर त्याला जाळायचं. म्हणजे एनकेन प्रकारे त्याला युटिलाइज करायचा.
हे झालं कचऱ्याचं व्यवस्थापन करणं. मग आपण ते जर का करायचं असेल तर काय करायचं, प्रत्येकाने स्वच्छता मॉनिटर व्हायचं. आणि स्वच्छता मॉनिटर प्रत्येकाने का व्हायचं, कारण प्रत्येकाने झाल्याशिवाय ही सिस्टम बदलणार नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा याची सवय लावा. घरातील प्रत्येकाने सुद्धा स्वच्छता मॉनिटर होण्याची तुमची गरज आहे की तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवायचा असेल तर त्यांनाही सांगा की स्वच्छता करू नका, एका ठिकाणी ठेवा, कचरा एका ठिकाणी जमा करा, आपण त्याची विल्हेवाट लावू. बरोबर आहे. तर आपल्या शाळा सुद्धा एक घर आहे. कारण जिथे शिकताय ते क्लासरूम तुमच्या इथेच आहे, जिथे राहता ते हॉस्टेल इथेच आहे, जिथे जेवता ते मेस पण इथेच आहे. मग घरचं जे काही सिस्टम आहे ती सगळी सिस्टम इथेच आहे. मग आपण घरच्यासारखं वागायला पाहिजे. प्रत्येकाने स्वच्छतेचं व्रत घेतलं पाहिजे. स्वच्छता मॉनिटर म्हणून तुम्ही आज राहणार आहे. आजपासून काय असणार आहे, तुम्ही प्रत्येकाने करायचं आहे. कारण हे तुमच्या मूल्याचं संवर्धन आहे. स्वच्छतेसाठी हे काही काम म्हणून नाही आहे, हे मूल्यांची जोपासना करण्यासाठी आहे. आणि जेव्हा जेव्हा बाहेरून लोक येणार आहेत तुमच्या इन्स्पेक्शनसाठी, त्या वेळेला हा प्रश्न नक्की विचारणार आहे की बाबा तू स्वच्छता मॉनिटर आहे का. मॉनिटर म्हणजे काय असतं रे, मॉनिटर म्हणजे कॅप्टन नाही आहे. मॉनिटर म्हणजे लक्ष ठेवणारा. मॉनिटर म्हणजे ही जी काही यंत्रणा आहे ती व्यवस्थित चालते का नाही ते पाहणारा. म्हणजे एकाने जर का भिंतीवर थुकला असेल तर त्याच्या समोरच ते पुसून काढे, त्याला काही बोलायचंच नाही. एकदा सांगून बघायचं, अरे बाबा भिंतीवर थुंकणं चांगलं नसतं. दुसऱ्या वेळेला तो थुकला की त्याच्या समोर पुसायचं, तिसऱ्या वेळेला पुसायचं. त्याला लाज वाटेल तो थुंकणं बंद करेल. कायमचा जर का या प्रॉब्लेमवर सोल्युशन पाहिजे असेल तर आपण स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. स्वतःपासून सुरुवात करा. चॅरिटी शुड बिगिन ॲट अवर होम. ती आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे. बरोबर आहे. तर सुरुवात करायची नाही. माझ्याकडे लक्ष नाही तुमचं, माझं जसं तुमचं सगळ्यांकडे लक्ष आहे. नाही तुमचं आहे, तुमचं इकडे जरा नाही आहे. ओके, थँक्स फॉर युअर काइंड रिस्पॉन्स. काय होणार आहे माहिती आहे का परत, की हे तुमचं, तेच सांगतोय ना. कारण मी प्रश्न विचारला काय होणार आहे बघ परत, तर नाही आम्हाला माहिती नाही आहे म्हणूनच सांगतोय ना तुम्हाला. काय होणार आहे माहिती आहे का, आता आम्ही सगळ्या शिक्षकांना सांगलं की ते तुम्हाला क्लासरूममध्ये येऊन विचारणार, किंवा एज्युकेशनल इन्स्ट्रक्टर सुद्धा तुम्हाला हॉस्टेलमध्ये असतील, मेसमध्ये असतील किंवा ग्राउंडमध्ये असतील त्यावेळेला विचारणार दररोज एक प्रश्न प्रत्येकाला, की तू स्वच्छता मॉनिटर म्हणून आज काय केलं. स्वतः कचरा उचलला, स्वतः मी परिसर स्वच्छ केला, मी दुसऱ्याकडून हा स्वच्छता करून घेतलाय. एक मुलगा तिकडे घाण करत होता, भिंतीवर काहीतरी लिहित होता, मी त्याला समजावून सांगितलं कोणालाही शिवीगाळ करायची नाही, आरीरावी करायची नाही, प्रेमाच्या भाषेतच बोलायचंय. ओके, प्रेमाच्या भाषेत म्हणजे आय लव्ह यू म्हणायचंय का नाही. प्रेमाच्या भाषेत म्हणजे सौजन्यपूर्ण बोलायचं, की मित्रा मोठा असेल तर त्याला दादा म्हणा. हा पूर्ण ऐकून घ्या. मोठा असेल तर त्याला दादा म्हणा आणि छोटा असेल तर त्याला भाऊ म्हणा. की कृपया मित्र हे असं करू नको, आपली शाळा आहे, आपला शाळा खराब करणं आपल्याला योग्य वाटत नाही. हा ओके, समजलंय मला वाटतं तुम्हाला. आता औषध बोलू नका. हा तर स्वच्छ लेट्स एकदा लक्षात घ्या, कारण तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे त्यावर. लेट्स चेंज हा एक प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाचा प्रोजेक्ट आहे. कोणता प्रोजेक्ट? त्या अंतर्गत तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला स्वच्छता मॉनिटर म्हणून काम करायचं आहे. मॉनिटरिंग करणं याचा अर्थ असा आहे की जे आपण ठरवलेलं आहे स्वच्छतेबाबतचं उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण करण्यासाठी सगळेजण व्यवस्थित काम करतात का नाही हे पाहणं, आणि प्रत्येक जण मॉनिटर यासाठी की त्यांनी स्वतःमध्ये पण पाहायचं की मी स्वच्छ आहे का,
आणि माझा परिसर स्वच्छ आहे का, या दोन गोष्टीचं प्रत्येक दिवशी मनाला विचारायच्या. ओके. हा, आणि आजपासून ही सुरुवात करायची आपल्याला. प्रत्येकाने जर का विचार केला तर कचराच होणार नाहीये, आणि कचरा जरी झाला तर त्याची योग्य व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला सहज सोपं जाईल. ओके, आर यू रेडी? तर